नालायक पोट्टी कुत्री माय जलम देव माझ नशिबी व मला जीव द्यायची पायी आणली हो या पोट्टी नव नालायकी नव. अरे देवा लावला आमच्या तोंडाले काढू ना आता. तिले मी समजावून सांगितलं होतं एवढं गेले आता. आता चुपचाप झालं तुले. चांगलं झालं तुले म्हणलं होतं तिला आपण करून देऊ लग्न. पाहुणे घेऊन ये पाहुणे घेऊन ये. तू ऐकलंच नाही बाबू आमच्या मतानं. तू ऐकलंच नाही आमच्या मतानं. घे आता घे. मला तर काही समजून नाही राहिलं सविते. बिलकुल काही समजून नाही राहिलं. कोणाच्या समोर मला तोंड दाखवायची लायकी नाही राहिली. जागा नाही राहिली. चार चौकात मसाची जागा नाही राहिली. लोकांनी जर माहीत पडलं ना तर लोक थुकन वा आपल्या तोंडावर सविते. माझ्या बहिणीला माहीत पडलं ना तर पण झालं. तिची पोरगी ती स्वती पाहिली होती तर आपण कमी नाही तिने बोललो. किती बोललो मी माझ्या बहिणीला मुंबईवालीने. किती बोललो असे संस्कार दिले म्हटलं तुला पोरीने. पोरगी कुठं काय करते तुला माहित नाही पडलं म्हटलं. पोरगी हात धरून पाहिली तुला माहित नाही पडलं म्हटलं. आता माई पोरगी पाहिली तुम्हाला कमी बोलन होते. मायवाल्या दोस्ता मित्र हे सगळं माहित पडलं का झालं. सविते एक काम कर तू ना मला नाही का जवळ आणून दे बाई. जवळ आणून दे मी घेऊन मरून जातो. मी नाही जगू शकत आता. मी जगू नाही शकत. या पोट्टीनं मला जगण्याच्या लायकीच ठेवलं नाही. या पोट्टीने म्हटलं होतं का ते पोट्ट चांगलं नाही तरी गेली हिने ना. आता काय करू मी. बाबा तुम्ही नाही का शांत बसा बरं. रडू नका. काही प्यायची जरूरत नाही आहे. तुम्ही काय वाईट केलं तर काय पिऊन राहिले. ते तिच्या पायाला गेली. तिची जिंदगी खराब करून राहिली ते. तुम्ही काय पेताना म्हणता मराली बिन फालतू. तिच्यावाले याचं पापधर्म तुमच्या याच्यात काय लावून राहिले तुम्ही शांत राहा. कोणाला काही माहित नाही पडलं. आणि आई कल्ला नको करू नको रडू नको जोरात कल्ला नको करू. बाहेर अजून माहीत पडून लोकायले. थांब ना आपण पाहू ना ते कुठं गेली काय गेली. मी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देतो. माहीतच पडते ती कुठं गेली काय गेली. तो काय सांगा आता ही पोट्टी जलमलीच काय रे. दोनच राहू दिले असते मी ना बरं झालं असतं. तू आजी वय रे. तू आजी वय तिने म्हटलं ऑपरेशन करतो मी तर नाही करू दिलं तिनं ऑपरेशन मध्ये. तू या बुढीनं तू या आजीनं तिथं हे अशी जलमली ना नाही पोट्टी. विचार नाही केला घरच्याचा बापाचा विचार नाही केला मायचा विचार नाही केला रे देवा. बहीण माहिती मला तर घाबरल्यासारखंच लागू राहिलं. सविते वा सविते अहो मध्ये ना असं. बाबा उठा बघ तुम्ही. उठा बसा उठा. या बघा हे श्वेता पकडते पकड बाबाला पकड. बाबा लढू नका तुम्ही. लढणं बंद करा. तुमचं पहिलेच बरोबर नाही आहे तब्येत. तुम्ही बीपी वाढून जाईल बरं तुमची. लढणं बंद करा बरं. चला वरत बसा तुम्ही. वरत बसा. घाबरू नका ना बाबा तुम्ही असे घाबरून काय राहिले. एक तर ती पोट्टी पाहिली तुम्हाला कशाने काही झालं माझी मग. त्या पोट्टीला पाहावं लागेल ना आपल्याला. तुम्ही रडणं बंद करा. हिंमत नका. होईन बरोबर. थांबा मी पाहतो. बरोबर करतो मी. थांबा मी पहिलेच का नाही त्या पोट्ट्याविषयी नाही का पहिलेच नाही का मी रिपोर्ट दिलेला होता. आणि तिथं का नाही माझा मित्रच आहे. एक मित्र आहे मायावाला पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही घाबरू नका. करतो मी फोन करतो त्याने. तुम्ही घाबरू नका. फक्त का नाही आपल्या घरचं काही सामान गिमान नेलं का वाईट. मी काहीच पाहिलं नाही बाबू. मी काहीच नाही पाहिलं. ही पोट्टी मला थोडसा डोळा लागला. बस तेवढ्याच मनात ही पोट्टी उठून पाहिली. मी काही पाहिलं नाही बाबू. थांब बाबू हिनं मांग चोरी केली होती बाबू घरात. आता ते उठूनच पाहिले. काय सांगता येते हिचं. नेलं असून थांब पाहून येतो. थांब तसं काही नेलं गिल्लं नसन दादा तिनं. नेलं गिल्ले नसन तिनं काही. काय नाही ते आपल्या घरातलं सामान गिमान. हो रे दादा. अहो बाई श्वेता काही सांगता नाही येत. ती पोट्टी नाही का पहिल्यासारखी राहिली नाही. त्या पोट्ट्यानं बिघडून टाकलं त्या पोट्टीले सर्व. मग घरात 3,500 रुपये मग आईचे नेले तिनं तर पर्समधून काढून आणि नेलेच नाही म्हणे. मग अरे बापा रे या पोट्टीनं तुझा. अरे देवा बापा रे. अरे सागऱ्या काय झालं. काऊन बोंबलून राहिली तू. काय झालं. आबाय व सर्वच नेलं व. शेता काय सांगू सर्वच नेलं या पोट्टीनं सर्वच नेलं बापा व. माझ्या गळ्यात एवढी साखळीच आहे बाकी. माय पाटल्या नेल्या तिनं. माय कानातले काढून ठेवले होते. माय पालीच मारून आणतो म्हटलं तर कानातले नेले हो माईनं. त्या राणीचे कानातले होते ते बी नेले. तिच्यासाठी ठेवले होते कानातल्याचे जोड. 4 कानातल्याचे जोड होते. एक गळ्यातली चैन होती. माय मोठं पदक ते बी घेऊन गेली पोट्टे. आता ते राणी त्या दिवशी गावाला गेली तर तिनं तिच्या गळ्यातलं मागितलं. बरं झालं तिनं मागितलं तर ते वाचलं बाई. तिनं घालून जातो म्हणे आई म्हणे राणी म्हणे. तिनं घेतलं तिच्या गळ्यातलं. जाय बाई म्हटलं घालून. ते बी त्याच्यातच ठेवलं होतं. बरं झालं त्या राणीनं घातलं तर ते नव्हतं. सारच नेलं. 60,000 रुपये त्या बापानं दिले होते म्हणे.
ठेव म्हणे, वावराचे आले म्हणे, याचे वाले म्हणे ते, मग त्याचे वावराचे पैसे आले म्हणे 60,000 रुपये, तर ते 60,000 रुपये दिले माझ्या बँकेत टाकतो म्हणे उद्या, ते 60,000 रुपये घेऊन गेली व पोट्टी. चिल्लवू नको, जास्त जास्त चिल्लवू नको. मी कानी पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि रिपोर्ट देतो, त्या पोट्ट्याचा रिपोर्ट देतो. हा, चिल्लवू नको फक्त. किती किती होतं तरी 4 लाखाचं असं ना ते सोनं, नाही 60,000 रुपये बोलत आहे ना, 4.5 लाख रुपये. हां हां, तू बाबाकडे लक्ष दे श्वेता, बाबाकडे लक्ष दे, बाबाकडे लक्ष दे. मी जातो आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट देतो, तसा मी दिला होता पहिले. हा, फोनही करतो त्याला, मी जाऊन रिपोर्ट देतो पहिले. दे बाबू, दे रे रिपोर्ट दे रे. त्या पोट्टाच्या नालायकाचं कधी बरं नाही होईन रे. माय पोरी रे तर नेलं घरचं सर्व सामान घेऊन गेली. पोट्टी अशी कशी जलमली ना, अशी कशी पयाड झाली रे बापा त्याच्यावाल्या मांग लागून रे. अरे देवा रे, ते पोट्टी काय रे, ते बरोबर होतं रे, तू आलं म्हणणं करत होतं रे सागऱ्या. पोट्ट ते पैशासाठी तिच्याच मागं लागलं रे ते पोट्ट रे, पैशासाठी. तरी इले समजलं नाही या पोट्टीले रे, नालायकीले. मी लय समजावलं आई तिले, लय समजावून सांगितलं मी. 2 दिवस झाली इथं राहून राहिली ना, तर तिचं तेच समजावून चालू आहे माय. अहो संध्या ऐक म्हटलं, ते पोट्ट धडाचं नाही. हा, तिने समजावणं चालूच आहे. हा, पण ते ऐकून नाही राहिली. आता नाही का, तू चुप राही दादा जाते. तू बाबाच्या समोर गोष्ट नको काढू, नाही तर बाबाला नाही का, बाबा छातीत दुखून राहिलं पहिलेच आई. हा, बाबांना लय टेन्शन घेतलं, BP वाढून राहिली. बाबाच्या समोर सांगू नको या गोष्टी आता. हे नेलं ते नेलं. हा, बाबाला मी गोळी देतो BPची. हा, डॉक्टरले बोलावतो. दादा तू का नाही चालला जाय, हा पोलीस स्टेशनमध्ये चालला जाय. ते पोट्टी कुठं गेली, काय गेली, त्या पोट्टीले पाय, त्या दोघाले बी कुठं गेले, काय गेले तर दादा. मी रिपोर्ट देतो, तर बाबाकडे लक्ष दे फक्त. तू पोट्टी मेली ना तर मोर दे, आपल्याला काही करा नाही लागत. तिनं तिच्या हाताने आणलं ना सर्व काही, तिनं तिच्या हाताने ऐकलं, आणलं ना, सर्व समजावून सांगितलं होतं तिला. जाजो नको म्हटलं संधी, जाजो नको मागं लागून याच्यावाल्या. हा, मागं पुढे जाऊ दो नको म्हटलं. पोट्टी गेली ना, आता मरू दे तिले, मरू दे. आपल्याला काही घेण देत नाही तिचंवाला. फक्त त्याचा रिपोर्ट देतो मी, घरचं सामान नेलं बा म्हणून. हा, फक्त बाबाकडे लक्ष दे तू. बाबाला कशाने काही झालं म्हणजे ते पाय, बाबाकडे लक्ष दे तू. हा, दवाखान्यात न्यायचं आहे बाबाले, बाबाकडे लक्ष दे. टेन्शन नको देऊ बाबाले. टेन्शन नका घेऊ तुम्ही संध्याचे बाबा, टेन्शन बिलकुल घेऊ नका. जाऊ दे, मरू द्या तिले एवढं समजावून सांगितलं होतं, नाही ऐकली ना. टेन्शन नका घेऊ. तुम्हाला कशाने काय झालं तर मी काय करीन बापा, कोणाच्या वर्षावर राहीन जी मी जी. टेन्शन नका घेऊ तुम्ही, चांगली राहा फक्त, चांगली राहा. जाऊ दे, काही नाही होत. लोक कसे म्हणणे साऱ्याच्याच घरी आता तेच तमाशे चालू आहे, तमाशे चालू राहिले. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाबा, बाबा बरं वाटते का तुम्हाला? पाणी गिनी देऊ का आणून? पाणी आणून देऊ का बाबा? बाबा, अय बाबाजी, बाबा. बेटा काही समजून नाही राहिलं रे बेटा, मला काही समजून नाही राहिलं बेटा. माय डोकं असं सुन्न झालं रे बेटा. या पोट्टीनं असं कसं काय केलं, माय विचार नाही केला रे बाबा. कसं केलं रे बाबा या पोट्टीनं रे. हा, अशी कशी चांगलं वाटलं इले ते पोरग रे. माय बापाले सोडून गेली, माय बापाचा विचार नाही केला रे बापा, बहिणीचा विचार नाही केला. असं कसं सुद्धा वाटलं हे पोट्ट तिले. अरे देवा, बाई मरे तू नाही का काही आणून दे बा, काही आणून दे. मी घेऊन चुपचाप मरून जातो रे बा. मला नाही जगायचं, मध्ये 4 चौघात तोंड दाखवू नाही शकत रे बा मी. एवढा पहाडासारखा माणूस वा, कोणाला पेत नाही, कोणाला घाबरत नाही. बाई पोरीसाठी पाय व कसा लढते हो बापा. असे काऊन म्हणून राहिले तुम्ही? असे नका म्हणू. आम्ही आहो ना तुमच्यासोबत बाबा. असे नका म्हणू, काहीच नाही होत. तुम्ही शांत झोपून जाई तर मी झेंडू बाम लावून देतो तुम्हाला. छातीला झेंडू बाम लावून देतो, तुम्ही शांत राहा. तुम्ही टेन्शन नका घेऊ बाबा. तिला जाऊ द्या, मरू द्या, तुम्ही शांत राहा फक्त. काय आणून दे, झेंडू बाम आणून दे, मी बाबाला लावून देतो. बाबा वा तिकडं, जो बाबा रे वा. तुम्ही टेन्शन नका घेऊन, लढू नका, बिलकुल लढायचं नाही बाबा तुम्ही. काकू, तुमच्या घरी ठेवा या पोरीले. हा, या पोरीला तुमच्या घरी ठेवा. हा, मी माझ्या घरी जाणून बुजून नेलं नाही, कारण की आई बो बो करून कधी, म्हणून मी नेलं नाही तिथे घरी. तुम्ही इकडंच न्या अजूनपर्यंत. गावात मी आणलं ना, ते तोंडाला बांधूनच होती ही पोरगी. गावातून आणलं कोणी होतं नाही रस्त्यावर. हा, इथे तुमच्याच घरी ठेवा, माहीत नाही पडलं पाहिजे ना. मग मी तिच्या भावाला फोन करतो, त्या सागरला फोन करतो आणि बोलावतो इकडे. त्याला सांगतो ना, तिचा मोबाईलही खाली पडला होता, तर फुटला का काय, तो बंदच टाकून राहिला. आणि आपण होतो तिकडे दवाखान्यात, तर फोन करायला वेळच नाही भेटला. आणि तुम्ही दवाखान्यात म्हणे पोरगी कशी. हा, पण ते आपल्या जतीन ते तुमच्या पोरीच्या याच्यातच होतं, ज्योतीच्या याच्यात. हा, त्याच्यामुळे मी म्हटलं थांबा आता सकाळी सशीचं काय आहे का नाही तर लावावं म्हटलं या पोरीचं. हा, म्हणून तिचा मोबाईल बंद पडला होता. मा याच्यावरून लावा, तर आपण सगळं ते याच्यातच होतं, ज्योतिताईच्या याच्यात. नाही रे बाबू, मी कायले सांगू रे बापा, मी कायले सांगू. बसो बाई, चालू आंघोळ पाणी करून घे थोडीशी तू बी. रोशनीचा एखादी ड्रेस घालून घे. आम्ही बी आंघोळ करतो बाई दवाखान्यात. आता हाय ना आपली ज्योतीची सासू गिसू आहे, तिचा सासरा आला आणि सूरजचा बापही आला, सूरजही आला. ते जतीन जवाई आहे
आणि त्याची आई आहे. जातो ना मी आंघोळ पाणी करून जातो, नंतर जातो 4 वाजता. आता नाही जात, संध्याकाळी मग मी कसं तिथं राहीन मुक्कामाने आणि मग त्याला पाठवून देईन घरी आपल्या जवळच्या आईले. कौसुबाईले पाठवून देईन मग मी घरी. संध्याकाळी 4 वाजता थोडासा आराम करतो, रात्रीपासून झोपलो नाही व बाई. जाय बरं, थांब मी रोशनीले बोलावतो. आणि नाही सांगत रे कोणाले, सांगत असते का रे बाबू अशा गोष्टी. बाई तुला एवढंही समजत नाही का बाई व? मार लढून राहिली कालपासून आली तवांपासूनची, तिचं लक्ष नाही कोणत्या याच्यात. मग असे काम करावंच काय ले हो बाई व? माझ्या भाशी नाही असंच केलं हो बाई माय नंदेच्या पोरीनं. कमी मारे होती ले व दारोडा आपापल्या मतानं करता आणि मग घेऊन बसता बाई. वाचली तू लई यानं वाचली. वाचाले काकू माझ्या घरची आता मला लय मारायची काकू. मला घरी जाऊशी नाही वाटायची काकू. कोणत्या तोंडाने जाऊची मी माझ्या घरीची? माझी आई भाऊ लय मारायची मला, कारण की पैसे बी नेलीची त्यानं. बॅगच्या बॅग घेऊन गेली. माझे कपडे होते तर होते, सोनं होतं जी त्याच्यात. आईचं सगळं सोनं आणलं मी ना. पैसे होते त्याच्यात लय सारे. बॅग नेली, बॅग मध्ये पैसे होते. काय काय होतं बाबा? लय होतं. आईच्या बांगड्या होत्या, 4 कानातले जे जोड होते, चैन होते गळ्यातले सोन्याचे. माई घडी बी होती त्याच्यातच मीनं टाकलेली. अंगठी बी होती माईवाले. 60,000 रुपये बी होते त्याच्यात काकू. अरे देवा बापा हो, अशी कशी बॅग नेऊ दिली हो बापा तुला? त्याले तुला समजलं नाही का? एवढ्या शिकल्या सवरल्या पोरी बाई, काय फायदा हो तुमच्या शिक्षणाचा व? तुला काही म्हणलं नाही का त्यानं बॅग नेली तर? बॅग कशी कशी नेऊ दिली हो तुला बाई पोरी? काकू तो म्हणे मी 10-15 मिनिटं देतो म्हणे. आणि आलाच नाही काकू. 3 घंटे झाले होते मला तिथं बसून, पण आलाच नाही. शेवटी मी अंधारात उभी होती, कोणी येन बा म्हणून. काकू आलाच नाही तो. या पोरीने बोलाव काय? रात असा येऊन राहिला या पोरीचा ऐकून. पण आपलं बोलणं जमत नाही. आता तवा समजायला पाहिजे होतं ना बाई तुले. काय बॅग घेऊन चालला आणि तुले नेऊन नाही राहिला. तो किती लोपरट असं होते पोरग. जवान जुवान पोरीले असं रस्त्यावर सोडून दिलं त्यानं. आणि त्या सोन्या नाण्याची कदर होती बाई त्याले. आणि तुले एकटं सोडून दिलं, तेव्हा तुले प्रकाश नाही पडला का त्या डोक्यात हो बाई? काय बोलावं बाप्पा, काय पोरी हो तुम्ही? काय बाई काय म्हणावं बाई त्या माय बापाचं मन बी. काय सांगावं बाई, एवढं सोनं नाणं गेलं, वरून पोरगी नेली बाई. त्या पोरानं आणि पोरगी अनपडासारखी. वा रे वा. अहो लहानशी नाही आहे ना बाई तू. तू तर शिक्षण चालू आहे खरं ना बाई व? आणि अशी अनपडासारखी कशी वागली बापा बापा. माय बाप सांगे रे देवा, काय अशा पोट्ट्या करते आणि मग घेऊन बसते हो बापा. बाई याले प्रेम म्हणते का बाई? तो पैसे आजले तुझे सगळे घेऊन गेला, तुले तिथं सोडून दिलं. हे प्रेम आहे का बाई? हो बाई तू माझ्या बहिणीसारखी आहे. आता तुला बोलू शकत नाही हो बाई. माई जर सख्खी बहीण असती ना बाई, अशा दिल्या असत्याना 2 झपा ठेवून. का नाही? मला रागच येते काकू. तुम्ही काही म्हणा हे असं बिनफालतूचं केलेलं. जाऊ दे आता बोलून काय फायदा. काय फायदा आता बोलून? जाऊ दे, तू फोन कर बरं तिच्या भावाला. गेले फोन कर. सांगता येईल इथं आहे बा म्हणून पोरगी तुमची सुखरूप आहे म्हणा पोरगी. ते पोथ्या लोकांचा जीव कायच्यात असन बाई, दंदळत असन ना ते लोक. इकडं तिकडं बाहेर माहीत पडण्यापेक्षा घरातल्या घरात गोष्ट निपटून जाईल. अगाऊ त्याचा कल्ला बाजार होण्यापेक्षा अशा गोष्टी लपत नसतेस. कर रे बाबा त्याचे फोन. मोबाईलची बॅटरी संपली ना सर्व्हिस. या पोरीचा मोबाईल तर फुटला. तिनं काल गडबडीत पडूनच टाकला तो मोबाईल. तो पडला खाली. तर मी घरी जातो ना, ते श्यामेच्या शेतात नंबर असेल ना त्याच्यावरूनच फोन करतो. बरं आईली गेली सध्या सांगू नका बघ. तुम्हाला तर माहिती आहे आईची सवय कशी आहे. तर त्या पोरीला तुमच्या रूम मध्ये ठेवा. तिला जेवायला खावायला लावा, थोडसा आंघोळ पाणी की करायला लावा. काय करते ते तर. आणि तिला लढू नको म्हणा, समजावून सांगा तिला थोडसा. आता लय याच्यातून वाचली ती पोरगी आता. चालू रे बाई. चल चल तू माझ्या रूम मध्ये बस. आणि चल पहिले आंघोळ करून घेऊ. मी करून घेतो, पाणी ठेवतो तिथं घरात. पहिले तू करून घे
आणि मग मी करून घेतो. रोशनीला सांगतो रोशनी कुठं गेली ना कुठं नाही तर रोशनीला सांगतो एक ड्रेस देतोय तुला काढून. चल बाई चल चल, आता जे झालं ते झालं, आता नको विचार करू. चल ये, पहिलेच लय मोठी गलती केली तू ना, तर काय म्हणा झाल्यावर सगळं काही केल्यावर बाप्पा बोलू नाही काही फायदा नाही बाप्पा. चल बाई कौसू बाई थोडस जेवून घे ना, जेवून घेऊन घे ना थोडस. ते तर गेले बाई. बाई दिसली निर्मला बाई, आपले भाऊजी दिसले आणि आपले केशव भाऊ दिसले. त्याला म्हटलं जेवून घ्या, तर नाही बाई म्हणे घरी जातो आंघोळ पाणी करतो म्हणे. निर्मला बाई म्हणे येतो म्हणे आंघोळ पाणी करून गिरून. तर मी म्हटलं मग आता तुमच्यासाठी डब्बा आणला बा, तो घेऊन जा म्हटलं, घरीच जेव जा म्हटलं मग आता. तर हो म्हणे त्याच्या जवळ डब्बा पाठवून दिला त्याचा, आणि एक डब्बा तुमच्या दोघांसाठी आणलेला आहे मी ना. ते बाहेरच्या बाहेरून घेऊन गेला ते डब्बा त्याच्या जवळ दिला पाठवून. काय करू मग एवढं इथं घरी अजून बनवा त्या पोरीले, म्हणून एक आहे ना, तर याच्यात तुम्ही दोघं जण जेवून घे ना, जेवून घ्या थोडंसं. आई जेवून घे ना थोडीशी बा, जेवून घे ना थोडीशी. जेव तू जेव, मी आहे ज्योती जवळ, ते झोपली आहे आराम करून राहिली म्हणून तर इकडे आलो ना मी. जेवीन आता चाय पिऊन आली बाहेरून. जेवीन ना थोड्याकडे जेवीन ना, जेवीन नंतर जेवतो मी. बस ना बाई बापी तर काऊन उभी आहे, बस ना ये ना ये बस. आजी ऑटोत बसूनच आलो, मार गर्दी होती ऑटोत. मार खेटू भरते माय. ती ऑटो आले बसूनच आलो माय, म्हणून उभी राहिली मी. बशीन ना थोड्या वेळानं. काय म्हणते पोरग गिरग? बरं आहे पोरग? पोरग गिरग चांगलं आहे व, चांगलं आहे. लंबे हात पाय आहे मस्त, बोट लंबे त्याचे, मोठं चांगलं झालं माय. पण नाही का काचात ठेवलं हो बाई वर. आता काही डॉक्टरनं असं काही सांगितलं नाही, वजन कमी आहे म्हणे, आणि त्याला नाही का थोडासा पिवळसर पण आहे पोराले. आता हे दोघंही गोरे हो. मी म्हटलं नाही आहे रे पिलिया, नाही आहे म्हटलं पिलिया. तर दोघंही गोरे आहे बाई हे. ते पोरग तसं नाही होईन का? पण हे ऐकतच नाही बाई आपल्या मतानं, आपल्याला पागलच समजते माय. जाऊ दे ना, होऊ दे ना त्याच्या मतानं. डॉक्टर काय म्हणे तर मग? डॉक्टर काय आहे हो माय, डॉक्टर काही सांगते मग. आता पहिले काही हे काचच होते का बिचारे, वा काच राहिले. आता मी सांगू राहिली ना, ते पिलिया नाही आहे, ते गोरा आहे ते पोरग. एवढं पांढरं दिसून राहिलं तरी पिवळत दिसते म्हणते. त्याला काचत ठेका आहे पैसे काढासाठी. काचात ठेवा ना, याच्यात ठेवा आणि त्याच्यात ठेवा. हे पोरग ऐकूनच नाही राहिलं माय. ऐका दे तुम्ही समजून राहिलं का काही? ते डॉक्टर एवढे शिकली आहे, सवरले आहे, तू काही त्याच्यापेक्षा शिकली आहे का? MBA झाली काय तू? काय बापा, मी काय शिकली आहे म्हणून शिकली राहिले पाय कसं बोलते मायले पाय. अय जतन्या कौसुबाई होऊ दे ना त्याच्या मतानं, पहिल्याच्या सारखं नाही आहे. आता कसं नवीन बिमाऱ्या निघाले. मग पहिलचं जेवणात आताच्या जेवणात फरक नाही का बाई? आता सारं पावडरचं नुसतं पीकही बी पावडरनंच पिकून काढते. पहिलचं कसं होतं सर्व काही हे होतं, ओरिजिनल होतं. आता कुठं राहिलं, आता कुठं रिक्स घेत बसता. पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही ना कौसुबाई. हो माहिती बी बरोबर आहे हो तेवाला बबिता, पहिल्यासारखं राहिलं तर नाहीच हो काही. जाऊ दे बापा, पोरग चांगलं आहे हो. पण जतण्यासारखंच आहे हो पोरग. जतण्यासारखंच आहे हो पोरग, लहानपणी जतण्या असत दिसे. जा बरं जेवून घ्या, जेवून घ्या. आणि मग का नाही निर्मलाबाई येते. निर्मलाबाई आल्यावर तुम्ही आणि हे जतीन जावाई चालले जा घरी आंघोळ पाणी कराले. आणि तुम्ही आले का मग मी चालली जाई. आणि मग निर्मलाबाई थांबतेस मग. तुम्ही ना निर्मलाबाई दोघी जणी थांब जा मग, आहे का नाही? आणून देईन तुम्हाला. हो जेवतो. अहो आता चाय पेला का नाही बबिता, म्हणून नाही का असं पोट नाही का असं डमडम झाल्यासारखं लागून राहिलं. चाय रात्रीपासून चाय पिऊन राहिलो ना माय. मार गाय भरल्यासारखं लागे. त्या पोरीचं वयस नाही लवकर, शेवटी सिजरच करा लागते म्हणे ते डॉक्टर. मग चाय पेणं चालू आहे माय. आता जीवशाही लागून नाही राहिलं, भूकही मेल्यासारखी वाटते हो बबिता.